बातमीचे प्रायोजक आहेत मेशीगणाचे दावेदार शिवसेना उबाठा पक्ष, सौ सरला बापूसाहेब जाधव, बापूसाहेब शांताराम जाधव, साथ जनतेची साथ परिवर्तनाची। नारी शक्ती स्मरणार्थ डोंगराळे येथील घटनेचा रामदास बोरसे यांचा निषेध मोर्चा। मालेगाव डोंगराळे येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून केल्याच्या घटनेचा नारी शक्ती यांनी केला मोर्चाचे आयोजन रामदास बोरसे व महिला संघटनांच्या वतीने करण्यात आले होते। चिमुकलीला न्याय मिळवून द्या अशा घोषणा देत रामसेतू पुलापासून ते महात्मा गांधी चौकापर्यंत कॅन्डल मोर्चाचे आयोजन केले होते। मालेगाव डोंगराळे येथे एका लिंगापिसाट नराधमाने 4 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे। या घटनेच्या विरोधात सार्वजनिक नागरी सुविधा समितीच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देऊन आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे। आरोपी सज्ञान असून त्याने जाणीवपूर्वक अत्याचार केला आहे। मुलीच्या कुटुंबाला धक्का बसला असून त्यांनी सदर घटना नोंदवून घेतली नाही। आरोपीला तात्काळ अटक करून फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवावे। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी। या घटनेनंतर प्रशासनाने आरोपीला कठोर शिक्षा देण्याचे आश्वासन दिले आहे। तहसीलदारांनी निवेदन स्वीकारून प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन कार्यवाही करण्याचे निर्देश दिले। या घटनेने समाजात भीती आणि थरकाप निर्माण झाला आहे। समाजातील विविध स्तरातील लोकांनी एकत्रितपणे आरोपीला शिक्षा देण्याची मागणी केली आहे। सदर मोर्चाचे आयोजन रामदास बोरसे, नेव्हिल कुमार तिवारी, राकेश भुसे, कैलाशजी शर्मा, निलेश जगताप, चेतन असेरी, वृत्तसंकलन गोपाल सोनवणे, मालेगाव शहर प्रतिनिधी। एकच सांगायचं, या नारी शक्तीचा आक्रोश, नारीबद्दल दुःख तिच्या मुलांनाही झालं। ही मातृशक्तीला मी प्रणाम करतो। तुमच्या यातना, तुमच्या भावना शासन दरबारी पोहोचवण्यासाठी आपण इथे आला आहात। तर आता शासन प्रतिनिधीमधून तहसीलदार साहेब आपल्याकडे उपस्थित झाले आहेत, परंतु आज एक कार्यक्रम आपला बाकी आहे। सर, आपण 2 मिनिटं सगळ्यांनी उभे राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करायची, म्हणजे ती माऊली कमीत कमी आपल्यावरती जोग तरी होणार नाही, तिचा आत्मा शांत होईल आणि